साम टीव्हीचे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। अवैध धंद्यांविरोधात निर्भीडपणे बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून सुमारे 6 जणांच्या टोळक्याने पत्रकार थोरात यांना बेदम मारहाण केली। या घटनेतील सर्व दोषींवर तत्काळ मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले। सदरचे निवेदन DYSP जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी स्वीकारले। यावेळी पत्रकारांनी प्रशासनासमोर आपली तीव्र भूमिका मांडली। पत्रकार वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून समाजातील गैरप्रकार आणि वास्तव जनतेसमोर आणण्याचे काम करत असतात। मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रातील गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत। सातत्याने पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कुमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे यांनी व्यक्त केले। पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागलाय का अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली। कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंदेवाल्याविरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडक देऊन कृत्य घडून आणलं जातं का, या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या। म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या। शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत। आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकावलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी ही बी आमची विनंती आहे। तर पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला अत्यंत निंदनीय व संतापजनक असून पोलिसांनी अशा गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार करण नवले यांनी केली। चांगलं काम करणारा माणूस त्याला या पद्धतीने मारलं की अगदी त्याला मारूनच टाकलं जाईल। ही जी अराजकता वाढते आहे याच्यावरती पोलीस प्रशासनाने दबावगट निर्माण करण्याची गरज आहे आणि अशा लोकांना मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे, माझं असं मत आहे। संघटित गुन्हेगारीचाच हा प्रकार आहे, त्याच्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन दिलेलं आहे की आपण श्रीरामपूरच्या आमच्या सगळ्या पत्रकारांच्या ज्या भावना आहेत या वरिष्ठांपर्यंत पोहोचवा। थाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संबंधित गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई कशी होईल आणि पत्रकारांचं मनोबल खच्ची होणार नाही याची काळजी आपण घ्यावी अशी मी श्रीरामपूरच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी, ज्येष्ठ पत्रकार नागेशभाई सावंत, ॲडव्होकेट बाळासाहेब आगे, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, सलीम खान पठाण, राहुल मुथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, जयेश सावंत, असलम बिन साद, संतोष बनकर, पंकज कोठारी, नितीन चीते, रियाज पठाण आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी S न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।